नक्कीच सचिन, आपण जर पाहायला गेलं तर मुंबई शहरापेक्षा मुंबई पूर्व उपनगरामध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये जे आहे ते मुसळधार पाऊस अजून देखील सुरू आहे। परंतु मुंबई शहरामध्ये जे आहे ते पावसानं विश्रांती घेतलेली आहे। मी सध्या किंग सर्कल परिसरामध्ये आहे। किंग सर्कल परिसरामध्ये आपण पाहतोय की पावसाने विश्रांती घेतलेली आहे, परंतु या ठिकाणी जे सकल भागामध्ये जे हे पाणी साचतं ते पाणी देखील, त्या पाण्याचा निचरा देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर 5:30 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। संपूर्ण मुंबई शहर आणि मुंबई पूर्व उपनगर या ठिकाणी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्यानुसार सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती विक्रोळी आणि पवई भागामध्ये झालेली आहे। गेल्या 3 ते केवळ 4 तासांमध्ये जवळपास 250हून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती पवई आणि विक्रोळी भागात झालेली आहे। परंतु आपण जर अंधेरी भागामध्ये जर पाहिलं तर 150 मिलीमीटर, त्याचसोबतच सायन आणि माटुंगा परिसरामध्ये 116 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती नोंद झालेली आहे। आपण जर या संपूर्ण हवामान खात्याच्या सविस्तर माहितीसाठी